नमस्कार, मी सेजल पुरवार। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। सुरुवातीला पाहूयात एक महत्त्वाची बातमी। भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनण्याच्या दिशेने वाटचाल करतोय। दाओसमध्ये झालेल्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरममध्ये आता महाराष्ट्रानं 30 लाख कोटी रुपयांचे गुंतवणूक करार केलाय आणि येत्या काळात अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून महाराष्ट्र अधिक सक्षमपणे उभा राहील असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलाय। महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील आणि संविधानाच्या बळावरती सातत्याने प्रगतीकडे झेपावत राहील असं देखील मुख्यमंत्री म्हणाले। महाराष्ट्र भारताच्या अर्थव्यवस्थेचा कणा म्हणून या ठिकाणी कार्य करेल हा विश्वास मी व्यक्त करतो। महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्र गतिशील राहील, महाराष्ट्र प्रगतीकडे सातत्याने झेपावत राहील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त करून मी माझे 2 शब्द संपवतो। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली भारताने जागतिक व्यापारामध्ये एक धोरणात्मक यश संपादन केलंय। भारत युरोपियन युनियन मुक्त व्यापार करार हा मदर ऑफ ऑल ट्रेड डील्स हा ठरलाय। या ऐतिहासिक करारामुळे भारत आता युरोपातील 27 देशांसोबत जोडला गेलाय। हे देश एकत्रपणे जागतिक जीडीपी मध्ये जवळपास 25% वाटा उचलतात, तर मदर ऑफ ऑल ट्रेड डील्सचा महाराष्ट्राला देखील लाभ झालाय। या ऐतिहासिक कामगिरीबद्दल मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या जनतेच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली 27 जानेवारीला राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडली आहे। या बैठकीत एकूण 5 निर्णय घेण्यात आले। यामध्ये महसूल, कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता, सार्वजनिक बांधकाम, वस्त्रोद्योग, नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाच्या निर्णयांचा समावेश आहे। आयटीआय मध्ये पीएम सेतू योजना राबवणार। पहिल्या टप्प्यात नागपूर, छत्रपती संभाजीनगर, पुण्यातील आयटीआय मध्ये अंमलबजावणी होणार। कंत्राटदारांची प्रलंबित देयके देण्यासाठी ट्रेड्स प्लॅटफॉर्म, सार्वजनिक बांधकाम विभागासंबंधित कंत्राटदार आणि उद्योजकांसाठी सुविधा। धुळ्यातील जवाहर शेतकरी सहकारी सूतगिरणीचे पुनरुज्जीवन होणार। राष्ट्रीय सहकारी विकास निगमकडे शिफारस। शासकीय जमिनीच्या भाडेपट्टे कालावधी वाढवणार। विशेषतः 30 वर्षांसाठी भाडेपट्ट्याने देण्यात येणाऱ्या जमिनींचा कालावधी वाढवणार। केंद्र सरकार किंवा राज्य शासनाच्या ताब्यातील शत्रू संपत्तीच्या विक्री खरेदीसाठी मुद्रांक शुल्क माफ करणार। नाशिक त्र्यंबकेश्वर मध्ये पुढील वर्षी कुंभमेळा होतोय आणि या कुंभमेळ्यासंदर्भात मंत्री गिरीश महाजन यांनी आढावा घेतलाय। विविध विकास कामं मोहीम स्तरावरती पूर्ण करा असे निर्देश महाजनांनी दिले। नाशिकमधील द्वारका सर्कल अंडरपास, नदी घाटांचं बांधकाम, विमानतळ विस्तारीकरण यासह विविध विकास कामांचा महाजन यांनी आढावाही घेतला। भूसंपादनाच्या प्रक्रियेला गती द्या आणि आवश्यकतेनुसार मनुष्यबळ वाढवा असे निर्देश गिरीश महाजन यांनी अधिकाऱ्यांना दिले। ठाण्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रस्ता सुरक्षा अभियानाचं उद्घाटन केलं। यावेळी विद्यार्थ्यांनी सादर केलेले प्रकल्प पाहून शिंदेंनी त्याची माहिती घेतली। या दरम्यान प्रदर्शनात असलेली इलेक्ट्रिक बाईक आणि कार एकनाथ शिंदेंनी चालवण्याचा आनंद घेतला। ठाणे पोलिसांच्या रस्ता सुरक्षा अभियानामध्ये सुरक्षित वाहतुकीसोबतच विना अपघात वाहने चालवण्याचा डंका वाजवण्यासाठी ठाणे कार्निवलचं आयोजन करण्यात आलं होतं। ऐतिहासिक वारसा लाभलेले 1937 मधील टर्न टेबल शिडी अग्निशमन वाहन बीएमसी अग्निशमन दलात पुन्हा दाखल होत आहे। टर्न टेबल शिडी या अग्निशमन वाहनाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले। या ऐतिहासिक वाहनाच्या मदतीने अनेक अग्निशमन मोहिमा पार पडल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं। यावेळी बीएमसीचे आयुक्त भूषण गगराणी, अतिरिक्त बीएमसी आयुक्त डॉक्टर अश्विनी जोशी, मुंबई अग्निशमन दलाचे प्रमुख रवींद्र आंबुलगेकर, उद्योजक गौतम सिंघानिया यांच्यासह इतर मान्यवरांचीही उपस्थिती होती। राष्ट्रप्रथम या उपक्रमाअंतर्गत प्रजासत्ताक दिनाला शालेय विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर सामूहिक कवायत संचलन केलं। राज्यातील 1 लाख शाळांमधील 2 कोटींहून अधिक विद्यार्थ्यांनी एकाच वेळी देशभक्तीपर गीतांवर शिस्तबद्ध आणि समन्वयपूर्ण कवायत सादर केली। 7 लाख शिक्षकांनीही यामध्ये सहभाग नोंदवला। या उपक्रमाची नोंद वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्स लंडन या आंतरराष्ट्रीय संस्थेनं घेतली आणि या माध्यमातून एक विश्वविक्रम प्रस्थापित झाल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिली। महाराष्ट्राचे महानिर्णय या विशेष कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची। नमस्कार।